नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. थंडीत गरम पाणी पिणाऱ्या वृद्धांनी या 7 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अन्यथा फायद्याऐवजी मोठे नुकसान होईल. हिवाळ्याचा हंगाम येताच बहुतेक ज्येष्ठ सर्दी टाळण्यासाठी गरम पाणी प्यायला सुरुवात करतात. काही लोक सकाळी लवकर उठतात आणि दिवसातून 5 ते 6 वेळा गरम पाणी पितात. गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की चांगले पचन, सांधेदुखी कमी करणे, सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळणे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की जर गरम पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायले तर हे पाणी हळूहळू रोगाचे मूळ देखील बनू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वृद्ध व्यक्तीचे शरीर आधीच नाजूक झाले आहे. अशा परिस्थितीत गरम पाणी पिताना थोडासा निष्काळजीपणा देखील मोठे नुकसान करू शकतो. तर आज आम्ही तुम्हाला 7 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या हिवाळ्यात गरम पाणी पिणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीने लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला व्हिडिओसह प्रारंभ करूया. प्रथम, खूप जास्त गरम पाणी पिणे हे विषासारखे होऊ शकते. काय प्रॉब्लेम आहे? अनेक प्रौढांना वाटते की जितकं गरम असेल तितकं चांगलं, पण ही मोठी चूक आहे. खूप गरम पाण्यामुळे होणारे नुकसान तोंड आणि घशाच्या आतील त्वचेला जळू शकते. अन्ननलिका कमकुवत होतात. पोटाची नैसर्गिक उष्णता खालावते. वायू, आम्लता आणि छातीत जळजळ वाढते. दीर्घकाळ असे केल्याने व्रण आणि जळजळ होऊ शकते. पाणी कोमट असावे जेणेकरून ते आरामात प्यायले जाऊ शकते. जर वाफ बाहेर येत असेल तर समजून घ्या की पाणी खूप गरम आहे. एक पेय घ्या. एकत्र मद्यपान करू नका. रिकाम्या पोटी गरम पाणी पिऊ नका. अनेक प्रौढ लोक सकाळी उठताच 2 ते 3 ग्लास गरम पाणी पितात. हे धोकादायक का असू शकते? पोटाचे आतील अस्तर कमकुवत असते. आम्ल गरजेपेक्षा अधिक सक्रिय होते. मळमळ, उलट्या आणि ओटीपोटात दुखणे शक्य आहे. कमी रक्तदाब असलेले लोक मूर्छित होऊ शकतात. सकाळी उठण्यापूर्वी 1 पेला कोमट पाणी पिणे हा योग्य मार्ग आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी हलका नाश्ता करा. तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा. जेवणानंतर लगेच गरम पाणी पिणे बंद करा. खूप मोठी चूक. अनेक वृद्ध लोक म्हणतात की अन्न खाल्ल्यानंतर लगेच गरम पाणी प्यावे, जेवण लवकर मिळेल. पण सत्य हे आहे की जेवणानंतर लगेच गरम पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होतात. अन्नपदार्थ व्यवस्थित शिजत नाहीत. वायू, फुफ्फुसे येणे, जळजळ होणे, दीर्घकाळ अशक्तपणा आणि पोषक तत्वांचा अभाव. जेवणानंतर 30 ते 40 मिनिटांनी पाणी प्या. गरज भासल्यास 2 ते 3 चमचे पाणी घालावे. झोपण्यापूर्वी गरम पाणी पिऊ नका. काय नुकसान होऊ शकते? वारंवार लघवी होणे, झोपेचा त्रास होणे, मूत्रपिंडांवरील दबाव, अचानक वाढलेल्या सर्दीमुळे पडण्याचा धोका, वृद्धांना धोका, रात्री शौचालयात जाण्यासाठी उठणे, घसरून पडणे, चक्कर येणे आणि हाडे मोडणे. झोपण्याच्या 1 तास आधी थोडे कोमट पाणी पिणे हा योग्य मार्ग आहे. झोपण्यापूर्वी पाणी पिऊ नका. रात्रीच्या वेळी रस्त्यावर एक दिवा ठेवा. 5वा क्रमांक. मूत्रपिंड, हृदय आणि बीपीच्या रुग्णांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याची गरज का आहे? तर मित्रांनो, गरम पाणी शरीरातील रक्तवाहिन्या पसरवते. त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. यात धोका काय आहे? बीपी अचानक कमी होऊ शकतो. हृदयाचे ठोके जलद असू शकतात. तुमच्या मूत्रपिंडामध्ये अतिभार आहे का? कोण अधिक सावध असणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, हृदयाचे रुग्ण, मूत्रपिंडातील दगड किंवा मूत्रपिंड निकामी झालेले लोक. किती पाणी, किती वेळा आणि किती गरम हे डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन ठरवावे.
मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. क्रमांक 6. दिवसभर फक्त गरम पाणी पिऊ नका. हिवाळ्यात थंड पाणी विषारी असते. हा सामान्य गैरसमज आहे. केवळ गरम पाणी प्या. सत्य हे आहे की शरीराला सर्व तापमानांच्या संतुलनाची आवश्यकता असते. जास्त पाणी प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होते, घाम येणे कमी होते, निर्जलीकरण शक्य आहे. सकाळी आणि रात्री पाण्याचा परिपूर्ण समतोल राखणे. दिवसा सामान्य पाणी तापमान. तुम्हाला तहान लागली असेल तेव्हाच प्या, सक्ती नाही. 7वा क्रमांक. झोपायला जाण्यापूर्वी या गोष्टी गरम पाण्यात मिसळा. अनेक वृद्ध लोक दररोज गरम पाण्यात मीठ, लिंबू, मध, हळद मिसळून पितात. धोका कुठे आहे? दररोज लिंबू दात कमकुवत होणे, दररोज मीठ रक्तदाब वाढू शकतो. मध, साखर दररोज वाढू शकते. जास्तीची हळद यकृतावर परिणाम. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय वापरा. दररोज पाणी पिणे सर्वात सुरक्षित आहे. तुम्हाला काही प्रश्न असल्यास आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोडक्यात वृद्धांसाठी गरम पाणी पिण्याची योग्य पद्धत. पाणी गढूळ आहे. दिवसाला 4 ते 6 ग्लास पुरेसे आहे. खाण्यापूर्वी किंवा नंतरच्या वेळेवर लक्ष केंद्रित करा. रात्री मर्यादित प्रमाणात. डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरम पाणी हे औषध आहे, परंतु औषधाचे चुकीचे प्रमाण आणि चुकीची वेळ हे विष बनते. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी वृद्ध व्यक्ती हिवाळ्यात गरम पाणी पित असाल तर या 7 गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. थोडीशी काळजी तुम्हाला गॅस, अशक्तपणा, चक्कर येणे, पडणे आणि गंभीर आजारांपासून वाचवू शकते. जर तुमच्या घरातील कोणतेही वृद्ध हिवाळ्यात गरम पाणी पित असतील तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ तुमच्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना आणि सर्व वृद्धांना नक्की शेअर करा, कारण थोडीशी काळजी तुम्हाला मोठ्या नुकसानापासून वाचवू शकते. हिवाळा सुरू झाला की बहुतेक घरांमध्ये एक सवय दिसून येते. थंडीत थंड पाणी नको, फक्त गरम पाणी प्या. विशेषतः वृद्ध व्यक्ती दिवसातून 5-6, कधीकधी 10 वेळा देखील गरम पाणी पितात. त्यांना वाटते की गरम पाणी म्हणजे औषध आहे. गरम पाणी म्हणजे सर्दीपासून संरक्षण आहे. गरम पाणी म्हणजे सांधेदुखी कमी होणार, पचन चांगले होणार, शरीर गरम राहणार. हे सर्व काही अंशी बरोबर आहे, पण संपूर्ण सत्य नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरम पाणी पिण्याचे फायदे तर पाहणारच, पण त्याबरोबरच कोणत्या चुका केल्यामुळे हेच गरम पाणी हळूहळू आजाराचे मूळ बनते हे सुद्धा सविस्तर समजून घेणार आहोत. डॉक्टर, आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र या तिन्ही गोष्टींचा अभ्यास करून ही माहिती तुमच्यासाठी तयार केली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही सांगणार आहोत वृद्धांसाठी गरम पाणी पिण्याचा अचूक टाइम टेबल, जे फार कमी लोकांना माहिती आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की वृद्धांचे शरीर तरुणांपेक्षा वेगळे का असते. वय वाढल्यानंतर शरीरातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, पचनशक्ती कमी होते, आम्लस्रावाचे प्रमाण बदलते, मूत्रपिंडाची कार्यक्षमता 30 ते 40% कमी झालेली असते. हृदय आणि रक्तवाहिन्या आधीच थोड्या कडक झालेल्या असतात. अशा परिस्थितीत जर गरम पाणी चुकीच्या प्रमाणात, चुकीच्या वेळेला किंवा चुकीच्या तापमानात प्यायले तर त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू शरीराला मोठे नुकसान होते. आता पहिली आणि सगळ्यात मोठी चूक, खूप जास्त गरम पाणी पिणे. अनेक वृद्धांना वाटते पाणी जितकं गरम तितकं चांगलं, पण डॉक्टर स्पष्ट सांगतात की खूप गरम पाणी म्हणजे 65°C जास्त तापमानाचे पाणी हे शरीरासाठी हानिकारक आहे. अशा पाण्यामुळे तोंडाच्या आतली त्वचा जी आधीच नाजूक असते ती जळते, घशामधील पेशी कमकुवत होतात, अन्ननलिकेवर सतत गरम पाण्याचा मारा
झाल्यास तिथे सूज येऊ शकते. काही संशोधनानुसार खूप गरम पाणी दीर्घकाळ पिणाऱ्यांमध्ये अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोकासुद्धा वाढू शकतो. म्हणून नियम लक्षात ठेवा. पाणी इतकंच गरम असावं की ते आरामात हळूहळू पिता येईल. जर पाण्याची वाफ दिसत असेल तर ते पाणी थंड होईपर्यंत थांबा. गरम पाणी कधीही एकाच वेळी ग्लासभर पिऊ नका. गोट गोट करून प्या. दुसरी मोठी चूक, रिकाम्या पोटी जास्त गरम पाणी पिणे. आजकाल सोशल मीडियावर सांगितले जाते की सकाळी उठताच 2-3 ग्लास गरम पाणी प्या. सगळे आजार बरे होतील. पण वृद्धांसाठी हे फार धोकादायक ठरू शकते. रिकाम्या पोटी गरम पाणी गेल्यावर पोटातील आम्ल अचानक सक्रिय होते. ज्येष्ठ व्यक्तींमध्ये आधीच गॅस, आम्लपित्त, अल्सर, जळजळ यांचा त्रास असतो. अशा वेळी खूप गरम पाणी घेतल्याने मळमळ, उलटी, पोटदुखी, चक्कर येणे, अगदी मूर्छा येण्याचा धोका असतो. योग्य पद्धत काय? सकाळी उठल्यावर फक्त 1 पेला कोमट पाणी, नंतर 10 ते 15 मिनिटांनी हलका नाश्ता. ज्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा पोटाचे आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही सवय ठेवावी. तिसरी चूक, जेवणानंतर लगेच गरम पाणी पिणे. अनेक वृद्ध म्हणतात जेवण उतरायला गरम पाणी प्या, पण वैद्यकीय दृष्टिकोनातून हे चुकीचे आहे. जेवणानंतर लगेच गरम पाणी प्यायल्याने पचनासाठी आवश्यक असलेले एन्झाईम्स पातळ होतात. अन्न नीट पचत नाही. त्यामुळे गॅस, डेकरा, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, पोषण तत्वांची कमतरता होते. दीर्घकाळ असे केल्याने अशक्तपणा वाढतो. योग्य वेळ, जेवणानंतर किमान 30 ते 40 मिनिटांनीच पाणी प्या. खूप तहान लागली असेल तर फक्त 2-3 चमचे. चौथी चूक, झोपण्याच्या आधी गरम पाणी पिणे. हे विशेषतः वृद्धांसाठी फारच धोकादायक आहे. गरम पाणी प्यायल्यावर लघवीचे प्रमाण वाढते. रात्री वारंवार उठावे लागते. अंधारात उठताना घसरून पडण्याचा धोका असतो. हाडे ठिसूळ असल्यामुळे फ्रॅक्चर्स होऊ शकते. मूत्रपिंडावर अनावश्यक ताण पडतो. झोपेची गुणवत्ता खराब होते. योग्य सवय, झोपण्याच्या 1 तास आधी थोडे कोमट पाणी, त्यानंतर पाणी टाळा. रात्री उठावे लागल्यास खोलीत हलका दिवा ठेवा. 5वा महत्त्वाचा मुद्दा, हृदय, बीपी आणि मूत्रपिंडांचे रुग्ण. गरम पाणी रक्तवाहिन्या पसरवते. यामुळे काही लोकांमध्ये रक्तदाब अचानक कमी होतो. हृदयाचे ठोके वाढू शकतात. मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण पडतो. विशेषतः कमी बीपी असणाऱ्या वृद्धांना चक्कर येऊ शकते. अशा लोकांनी किती पाणी, किती गरम आणि किती वेळा हे डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. 6वी चूक, दिवसभर फक्त गरम पाणी पिणे. हिवाळ्यात थंड पाणी विषारी असते. हा एक मोठा गैरसमज आहे. शरीराला तापमानाचा समतोल हवा असतो. सतत गरम पाणी प्यायल्याने घाम येणे कमी होते. शरीरातील नैसर्गिक थंडावा कमी होतो आणि निर्जलीकरण होऊ शकते. योग्य पद्धत, सकाळी आणि रात्री कोमट पाणी, दिवसा सामान्य तापमानाचे पाणी. तहान लागली तरच प्या, जबरदस्ती नको. 7वी आणि शेवटची चूक, दररोज गरम पाण्यात काहीतरी मिसळणे. लिंबू, दात कमकुवत होतात. मीठ, बीपी वाढतो. मध, साखर वाढू शकते. हळद, जास्त प्रमाणात यकृतावर परिणाम. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा उपाय पुरेसे आहेत. दररोज साधे पाणी सर्वात सुरक्षित आहे. आता थोडक्यात योग्य पद्धत सांगते. पाणी कोमट असावे. दिवसाला 4 ते 6 ग्लास पुरेसे. जेवणाच्या वेळेपासून अंतर ठेवा. रात्री मर्यादा ठेवा. आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गरम पाणी औषध आहे, पण औषधाचे चुकीचे प्रमाण आणि चुकीची वेळ हेच औषध विष बनते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि आपल्या ॲरोस्वाच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.